हा मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहे सर्व मित्रपरिवार उज्जैनला. तर हे बघा, आपल्याला गावानंतर आता भेटलेली आहे, त्यानंतर भरपूर मॅटर झालेला आहे, पण आमचा हा ट्रिप फिक्स झालेली आहे. तर चला, आता आम्ही हायवेला थांबलेलो आहे, पूजा करतो आहे. शंतनू आमच्यासोबत आहे, शंतनू, आरती आणि नाव काय नवीन मेंबर आला आहे अनिकेत, आणि हा आपला मित्र आता स्लीपर फोडणार आहे. गौरी आणि शंतनू पूजा करत आहे. हे तिथं देवाला ठेवायला. तर खूप आम्ही आज एन्जॉय करणार आहे. आज आमचा फुल ट्रिप पोचायलाच लागणार. आता निघालो आहे 5 वाजता, तर आम्हाला सकाळी 8-9 वाजता पोचायचं आहे. त्या हिशोबाने आम्ही खूप एन्जॉय करणार आहे, कारण की कसं मधल्यामध्ये आम्ही ब्रेक पण घेणार आहे, जेणेकरून आम्ही प्लॅन केलेलं आहे. ते सगळं तुम्हाला आम्ही या चला पूजा करून घेऊया. आणि पूजा चालू आहे. आणि मुलं पडायला नको ना. बस बस सगळे भक्त येऊन जाऊ. बघू दे ना. सचिन, कसं वाटतंय? वी आर सो मच एक्साइटेड टू गोइंग उज्जैन. हां, लेट्स सी व्हॉट हॅपन. मराठी. आम्हाला खूप आतुरता आहे या गोष्टीसाठी की आम्ही उज्जैनला जात आहे. चला, हे आपल्या नवीन मेंबर. कसं वाटतंय? खूप छान वाटलं. फर्स्ट ट्रिप आहे. फर्स्ट ट्रिप आमच्यासोबत. हां, ही लग्नाला नव्हती सागरच्या. हां, मी लग्नाला नव्हते सागरच्या, मिस केलं. लग्न काळ्या miss वाटाण्याची उसळ. एवढं नाही गरम, एवढं गरम नाही. व्हेरी गुड. नंबर भेटला. नंबर भेटला. काय घाबरते या सचिन तुझी बायको पाठीमागे. ते ना घंटाला कुठे दिला. आणि मनात बोल, आमची ट्रिप चांगली जाऊ दे. त्यांना एखादी मुलगी पटून पाणी घेते. फोड फोड. हे देवा महाराज गणपती बाप्पा. टाकून दे का हा. सो चला, आता आम्ही निघालो पूजा वगैरे करून. तर चला, गणपती बाप्पा हर हर महादेव. बाय बाय. शंतनू पाहिजे चालवता नको ना. पाहिजे. नमो आता कशी पार्वती खाशील? पते हर हर. महादेव. तर चला, आमची चांगली अशी सुरुवात झालेली आहे. इथे बॅगी हो. सुरुवात झाली आहे. चला, तुम्ही पण या आमच्या सोबत उज्जैन दर्शनासाठी. तुम्हाला सर्व आम्ही कुठे कुठे जाणार आहे, कोणत्या कोणत्या मंदिर करणार आहे, सर्व दाखवू. टू डेट ब्लॉग थोड्या दिवसांत. काय बोलतोय सचिन? आम्ही काय काय करणार ते तुम्हाला थोड्या दिवसात लवकरच समजेल. कुठे हा. कुठे जाणार, कुठली मंदिरं फिरणार. तर आम्ही आता गोवा मार्गाने सॉरी गुजरात मार्गाने चाललोय. गोव्याला नाही चाललो, गुजरात मार्गाने चाललोय. तर आम्हाला दाखवत आहे 750 किलोमीटर, 12 तास.
त्या हिशोबाने जर 12 तास कंटिन्यू नाही भेटणार आम्हाला जायला तरी पण पकडा 15-16 तास लागेल पोचायला. तर आम्ही पोचू 7-8च्या दरम्यान आणि मग पुढचं तुम्हाला दाखवू जे काय काय मस्ती करतोय काय काय धमाल करतोय ते आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवू. तर हे खाऊया, ते पिऊया. आरतीने आमच्यासाठी करंजी आणलेली आहे. कोणती करंजी आहे? मटार करंजी. मटार करंजी एक नंबर लागते. शंतनूने अर्धा डब्बा केला. दाखव डब्बा. हा बघा अर्धा डब्बा खाल्ला. आम्हाला एकच भेटते. छान आहे. त्याला काय बोलायचं आहे? 2 शब्द. हा माझा भाऊ आहे. तो पण काय बोलतात ते? आपण खूप ट्रॅव्हलिंग हॅडिक आहे. काय बोलतात? काय काय ट्रॅव्हलर आहे तो. ट्रॅव्हलर हॅडिक आहे. आज आमच्यासोबत तो उज्जैनला येतोय. नवीन मेंबर 2 नवीन मेंबर आमच्यामध्ये ॲड झाले आहेत. खूप छान होणार आहे आमची ही ट्रिप. गावावरून आणली आहे. राईस करणार असेल ना कांदा आणि टोमॅटो ते सगळे गरम मसाला. आरती कसं वाटतंय पहिल्यांदा येऊन ग्रुपमध्ये? निघाल्यापासून खातोच आहे आम्ही. बाई शंतनूने खूप परेशान केला आरतीला. हे खायला दे ते खायला दे. काय रे शंतनू? आयची ट्रिप आहे का ही? खायचीच ट्रिप बनवली आहे. आम्ही बाबा ड्रायव्हर आहे या लोकांचे. ओ त्यामुळे आम्ही काय एक्साइटमेंट आहे आम्ही आता. कारण की पूर्ण 1 महिना आम्ही हा प्लॅन म्हणजे प्लॅन काय रे प्लॅन करतोय. प्रिपेअर करायला लागलो आणि आज आमचा प्लॅन सक्सेस झाला 1 महिन्यानंतरला. तर खूप मजा वाटतं. आता खूप प्लॅनिंग केलेली आहे. तिथं पोचून काय काय करायचं आहे काय नाही कुठे कुठे जायचं आहे कुठे कुठे फिरायचं आहे बघू त्या हिशोबाने होत आहे का. तर आता ट्रॅव्हलिंगमध्येच आमचा अर्धी एनर्जी गायब होणार आहे. तर बघू मला सवय आहे. काय झालंय काय चाललंय. तो एक आपला फंटर पाठीमागे मस्त आरामात झोपलाय. आटलंय बघा मध्ये. काय यार हा? काय झालं? गिळगिळीत आहे पाहिजे. कीड आहे घे शंतनू. ऐकलं तू काय बोलला ते? हे काय मित्रांनो आता थांबलेलो आहे आम्ही आता गुजरातला. तर आता आम्ही कॉफी बनवतोय. शंतनू काय करतोय रे? बघतोय बाबा. गॅस घेतलाय शंतनूने. तो जोडतोय. बघूया होतंय की नाही चालू. तशी नाही चालू म्हणजे बाबा. आम्ही तर पहिल्यांदा यूज करतोय. होईल ना कॉफी बनेल ना आमची? अरे बाबा मी केलंय रे. मी काय नाही केलं असं नाही. तर आम्ही इथं जरा बोललो कॉफी बनवायला थांबू. या दोघांची हालत खराब झाली आरती आणि गौरी. हे बघा तोंड बघा. हे बघा बाई खूप खराब. ओके यांना गाडीतनं न्यायचं म्हणजे कुठे टेन्शन. सचिन काय बोलतोय? असं ना. काय चाललंय यांचं? मी कुठे ठेवणार? ठेव ना इथे. चला फायनली आपला गॅस रेडी झाला आहे. इथे ठेव इथे. बघूया आता. नाही दादा. अरे कोपऱ्यात ठेव ना असं. याला बघ याला बघ याला बघ. गाडी जवळ आहे. आता नाही बघ. कुठला तर नाही म्हटलं. हा चल चालू आहे. चला कमी कर.
घसरतोय. अरे दूध वाटल्याशिवाय नाही जमत. तो करतोय भाव करतोय तो. अरे पण तो करतोय. हीच मजा असते अशी ट्रॅव्हलिंग. अरे धुतलेलं आहे भाई. हीच मजा असते असं ट्रॅव्हलिंग, कारने ट्रॅव्हलिंग करायची. बघा आता स्वतः आम्ही कॉफी बनवतो. येऊ शकते जवळ. हा, सगळे घाबरले. ते बोललो ह्याला गरज नसेल लायटरची. नाही ना ते जळतं. हा ते जे स्टार्टर असतं हा. ना, ते जळतं. हा तेच बोललो. असं पकडावं लागणार. वाकडं ठेवलंय त्यांनी. नाही दादा. नाही वरती घेतलंय खाली कर. उचल एक मिनिट. हा अजून खाली घे. बघ आता ठेव. अजून खाली घे. आता झालं. फास्ट करू थोडं. हा फास्ट कर. बघ फास्ट होते की बंद होते. वाढव. थोडं वाढव. हा आता आपण वाढवलं. कमी करतो ना ते. थोडं कमी कर. उचल ते टोप उचल. कमी कर. भाई खराब आहे का? असं कसं? आरामात आराम. कमी कर कमी कर कमी कर. ब्लॉग चांगला झाला. हा भाई. हे आमचं आता करामती झाली बाई. टेन्शन आलं मला आता. कॉफी आमची अर्धीच झाली. उद्या आपल्या सगळ्यांचे फोटो पेपरात आले. बस झालं आमची जिरली आता. मॅगी बिगी आणले ती आम्ही हॉटेलवाल्याला देऊ बनवायला. आपण हे नको बाबा करा. नाता बोल. आपले काय दुसरे मी आता अशी झोप उडत. भाई, असं घेऊन आला. गौरी पहिला थोडं थोडं पण हे असं नसतं. अरे खूप वेळ आता एका झाला. त्याच्यामध्ये एकदम कडवट नाही नाही पण हे एवढं त्याच्यामध्ये वायर नसतं. ते कनेक्ट असतं पूर्ण असं. ते वेगळं गॅस. असं असतं. नाही 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 अरे आम्ही बघितलंय तर. मराठी वेगळं. तर ती एंडिंग बघ परत. लागले ना तिचे नाही मी पिते. थोडी 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 होत. गरम आहे. भांडी का? ही बाजू. फोन घे. ए बाबा नको रे नको ते पेटी सोड तू. उगाच नको ते नको मग पोहोचलो पण नाही डोक्याला. हे घे हातात. आधी जेवढं झालं. त्याच्याने मागच्याने ढवळ. नाही मोबाईल आहे माझा आता. स्पून आपल्या बॅगेत सो चला आता फायनली कॉफी रेडी झालेली आहे. खूप मेहनत करून कॉफी रेडी केली आहे. गौरी नाही घाबरताय तुम्ही करा. काय बोलू या लोकांना यार खरंच. आपल्याला यांची दुकानं जातील. जिथे 50 रुपये गेले परवडते तुमची कॉफी. आणि मॅगी. काय झालं? मेरी बॅग गिराई तेरे हस्बंड ने. सो चला खूप मेहनतीने बनवलेली कॉफी आता जरा ट्राय करूया. मग आले आजूबाजू प्लीज कर. हे खूप आहे साखर भाई. खूप गोड झाली आहे बाई. डायबिटीज होणार. भांडी चालू झाली. हे कोणी साखर टाकली एवढी? साईडला काढताय. गौरी अजून अजून टाक. ते लॉक झालं होतं. आपलं आहे ना त्याच्यावरती हात नाही बसलाय. तर ते समजत ते नव्हतं. हात बीत करू दे नाही. कमी जास्त करायचं ना. जिकडे जिकडे मॅगी बनवायची. जिकडे कमी करायचं होतं ना तिकडे मी वाढवत होतो. काय किती गोड झाली. बनवली कोणी? हो ना खूप कमी साखर चालते पण जास्त नाही चालत. काय म्हणतात पर्यटक? कोणी एवढी साखर कोणी केली साखर एवढी? मीच बोलली त्याला टाक म्हणून पण जास्त आली. परत जी टाकली ना ती उगाच टाक तिकडे. खूप साखर झालं. खूप साखर. आम्हाला डायबिटीज होणार आहे पूर्ण.
लांब आहे. एक मिनिट. त्याच्या जवळ कोण होतं फक्त शंतनू एकटाच बाकी कोणी नव्हतं. माझ्या अजिबात नाही अरे, वाटत, हा, पण तिकडे त्याचं लोकांचं दुकान चाललं तर मराल आपण मरू ए इकडे. भाई आहे दुकानात. ते फुटणं एवढं मोठं नाहीये. फक्त आपला हात वगैरे घेऊन जाऊ शकतो. लोकांना आपल्याला खरंच बरोबर. ते काय इन्व्हेंटरी करू नको. दे इथे दे बाबा तुझा तो आणि दूध दे. ना ते आता मच्छर. फास्ट दूध नाही कुठे आहे? करूया. अरे दूध ज्या घे. स्पीडला जळतोय ना त्या स्पीडला जातोय ना आता मी कॉफी बनवतोय आणि तुम्ही पिया. ज्या स्पीडला जळतोय त्या स्पीडला जाऊ द्या. हो, वाढवूया नको. आता हिला उभं करूया. घाबरू नका यार, मी आहे आता बघा मी कॉफी बनवताना हे बघा दूध काढलंय. माय गॉड. तिथे मग मी वाढवतो. चमचा कुठे यायचा? दूध आपण पत्तेला अरे, टाक आता दूध. अरे घे ठेव आणि के नळाला म्हणून ते काढलं मी बाहेर. हे बघ. अरे जाऊ म्हणून यार. तर बोललो. हा, टाक दूध टाक, मग ते होऊन जाईल. पाणी टाक थोडस. ठीक आहे. मी बोलली ना ते आधी जरा धुवून घ्या. अरे बाबा जळलं ते गॅस. टाक घरी. गरम आहे. जे होईल ते होईल. काहीतरी पिऊ. या तो दूध, या तो कॉफी आपला, या तो मला खीर. काय पियाचं ते पिया. माझा काही संबंध नाही तुमच्याशी. आधी सांग. आता आपण चहाच बनवूया. आता आपण चांगली जरा जाड कॉफी बनवू. तू बनव आता. तू आता माझ्या हातची कॉफी पिया एकदा. तू नाही पिले ना थोडी आटलं पाहिजे मग दूध. एक ग्लास कमी करायचं. गॅस फास्ट कर. नको रे मला. बघितलं ते फास्ट करताना काय. म्हणून तिला मी विचारलं की नवीन तू मास्टर taste शेफ आलेले आहे साखर टाकायला. असं फिरवायचं असतं. कॉफी बनवता येते ना तुला? फिरव ना आता कसं बदला. फिरायचं ते. हे थोडी कमीच टाक. जाडी साखर अर्धी जाडी आहे. अरे ग्लास प्रमाणे तेवढीच टाक. अरे पण ती माझा मित्र कळत नाही हा दूध. नवीन कॉफी बनवत आहे अशा प्रकारे. याच्यामध्ये उकळू दे बाबा. आणि हा आग लावणारा माणूस. आता उकळलं कुठे दूध? अरे मग सगळे राम झाले त्या इकडे, मी एकटाच जातोय. अरे वाढवतोय हे. वाढव वाढव वाढव. मला समजत नव्हतं मी पुढे फिरवायचं की पाठी फिरवायचं आहे. पण तुला कळतंय पुढे फिरून फास्ट होत आहे पुढे जाशील. अशी गाडी चालवली. Accident. ऍक्सिडेंट देऊ की नको देऊ की नको. दे 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 दे. परत एकदा आपण कॉफी पियायचा मूड बनवलेला आहे भावाला. हे एकच कॉफीचं पॅकेट टाकते. एकच अरे टाकणार तू ढवळ. तू ढवळ तरी आधी कळू तरी दे आपल्याला बघा, किती डार्क दूध होते. टाकलं दूध टाकलंय त्यामध्ये टाकलं. साखर टाकली. आता कॉफी टाकतोय. टाकलीये. मास्टर शेफ. मास्टर शेफ. खाली बघा तर जरा काय तर बंद व्हायचं. मास्टर शेफ फिरवतो. चालू आहे. हो असिस्टंट टाका कॉफी. तेवढं लवकर हे नाही नाही होत. ते टोप नाही गरम होत आहे. आतलं सगळं बंद. हा रे टोप नाही गरम होता कारण नाही तर ते हँडल गरम होतं. वाढव ना. तू बस तिथं मी वाढवतो. 150 ला चांगला भेटलाय तो. आपण नेक्स्ट ट्रिपला घेऊन जाऊया मला कुठे. देऊन टाक रोहन तो. तुझ्याच घरी ठेव. अरे नाही तर ठेवायचं ते आपल्याला एक एक सामान जमा कधी करायचं. गाडीत जमा करायचा होता तुझ्या आपल्याला. लग्नाला आपण सगळं गिफ्ट देऊया परत. रोहन तुझी अमानत परत तुला. 2 पॅकेट टाकले ना. कडक बनव ना अजून एक टाक. पण आता गोड पिऊन कंटाळा आलाय. गोड नको. मग तिथं नको. हे टेस्ट कर रे हातावर रोहन. काम मला चालू तू बोलतो टेस्ट कर या. मला दे मला दे. काय चव आहे. साखर हा पाहिजे. कळलं म्हणून मी हा खरं बोलते अरे ह्याच्यात कारण दे की थोडं. पिऊन बघ मग नाही लागणार. काय कॉफी बनवताय? थांब ग बाई तू. आता आमची साखर जास्त होऊ शकत. हे साखर बरोबर आहे भावा. कॉफी पाहिजे. मस्त आले नको टाकू साखर. काहीच नाही बोललो. सो चला आता कॉफी पिऊन झालेले. आता आम्ही जेवणासाठी थांब. चला तर आता निघू. यांची हालत लय बेकार झालेली आहे आणि यांना हा, गाडीतून मुकेश उज्जैनला बोल ना. जायचंय. अरे तू बोल ना, बोल ना. मॅप लाव चल. मॅप लाव. शपथ. एक मिनिट हा. भाई वरटते हॅलो. सचिन. ही मच्छर बाहेर काढा यार. मच्छर बाहेर काढा. ए बाहेर चल. सचिन
हिला सांग मच्छरला बाहेर जायला. ओके मॅडम. या. सांगितलं. ओव्हर ऍक्ट. काच खाली कर. अरे गाडी तर अरे हा भरपूर आहे रे. हा म्हणून बोलते. आता वाजलेच रात्रीचे 11. आम्ही इंदोर हायवेला आहेत, जेवणासाठी थांबलेले. आता जेवतात आहे सगळेजण. जेवण चालू आहे आणि सगळे पाय मोकळे करतात आहे. हा बघा गाड्या बघा, ते पाय. तर जेवण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. काय करतात आहे? नको बाबा जेवण. मित्रांनो भाकरी खातोय. तुम्हाला पाहिजे असेल तर येऊ शकता. छान झालं. थँक्स टू माय सासूबाई. माझ्या सासूबाईंनी बनवलंय. आणि आता राईस माझ्या आईने बनवलंय. ते पण मी कामाला गेलेली, पण माझ्या सासूबाईंनी आम्हाला बनवून दिला आहे भाकरी आणि भाजी. माझ्या आईचं बोल. हो, आणि रोहनच्या आईने पण आम्हाला पुलाव बनवून दिलाय आणि प्लस नाश्ता पण आम्हाला दिला त्यांनी. भारी आहे. तू बोल 2 शब्दात सांगता. हा मस्त झालं राईस. खूप छान झाले काकी. आम्ही खाल्लं थोडं थोडं, पण आता माझ्या सासूची पण तारीफ कर. भाकऱ्या एकदम मस्त झाल्या. छान. बस एवढंच. तर ए आरतीला काय झालं? तर आता मस्त वाटतंय. पोचत येतोय थोडा. आता 8 तास दाखवतात आहे आम्हाला पोचायला. इथून आता चालू करणार डायरेक्ट तिथे थांबू. उज्जैनलाच आता आम्ही स्टे करूया खाली. शुभ सकाळ मित्रांनो. आता सकाळचे वाजले 4. आम्ही पोचलो गुजरातला कुठेतरी पोचलो. हे CNG पंप आहे. तर आम्ही इथे आता सकाळी राईस खातोय. सकाळी हे बघ कसा झालाय राईस. चांगला आहे तू. संध्याकाळी 4 वाजता बनवलेला राईस सकाळी 4 वाजता खातात. वा. ओ सचिन सर झोपलेले आहेत. राहू दे. आता गुजरातला कुठे बोलतो एक्झॅक्टली माहीत नाही. तरी पण आम्हाला खूप लेट झालं आहे. तरी पण आम्ही ट्राय कवर करतो चांगला शांतून. पटापट पळवतो आहे जेणेकरून आम्ही टायमावर पोचू आणि उद्या टायमावर दर्शनाला निघू. तर चला आपण भेटूया पुढे. आज चालू ठेवूया प्रवासाचं. खूप थंडी आहे इथे. ओ सेट झोपा. गुड नाईट. काय नुसती बडबड करते. फालतू माणूस आहे हा. काय ब्लॉग वगैरे काय सर्वांवर नुसती भडकत चालले. भडकत नाही चालले. लोक काय कामाचे नाही, सगळे झोपायसाठी आले ट्रिपला. हा स्वतः झोपते आधी आणि आम्हाला काय सचिन यार. स्कार्फ बघा, तुम्हाला प्रूफ. स्कार्फ बीप घेऊन झोपलाय माणूस. झोपत आणि याच्या पुढे ट्रिप नाही करायची. विषय संपला. नाही तर काय. बरोबर ना. येस, झोपण्यासाठीच येतात लोक. हे भाई बघितलं शांतनू. आता तो स्कार्फ काढून टाकला त्यांनी. कारण तो ब्लॉग करतो ना.
शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे वाजलेत 7. आता आम्ही 67 किलोमीटर फक्त बाकी आहे. आम्हाला 1 तास दाखवतात आहे पोचायला. तर या मॅडमची नुसती बडबड सकाळ मग आजपासून सगळ्यांवर भडकते. जरा बोला 2 शब्द तुम्ही. काय भडकत नाही, लोक कामाचे नाही आहेत, हो झोपायसाठी तू आले कामाचे ट्रिपला. फक्त. सचिन यार सांग तुझ्या बायकोला काय वाटणी कशाची की जेवण बनवायचं. तेच दिसतं ते एवढंच. तुला असंच वाटतं बायकांचं आणि असतं तेवढंच. या मॅडमला ड्रायव्हरवर विश्वास नव्हता आणि काय ट्रॅव्हलिंग मध्ये झोपत नाही. हे बघा मस्त ताणून झोपली आहे. अजिबात जागा दिली नाहीये मागे. शंतनू काय बोलतो? त्यांना तुमच्यावर विश्वास नव्हता आणि मस्त ताणून झोपले. आता पण झालंय की नाही झालं माहिती नाही. शी, वास. तर आता आम्ही चाय पिण्यासाठी थांबू. हे चाय बनवायची आहे की पाजणार आहे? वाजणार आहे तसं. अरे तसं टाइम आहे आपल्याकडे, बनवू शकतो पुरीची आहे. पण ते आम्हाला येत नाही. कालच्या ब्लॅक कॉफी बनवू शकतो. रात्री बघितलं कसं झालं ते. अरे ते छोट्या चुका होत असतात रे, काय इग्नोर करायच्या असतात. येस, यू आर करेक्ट. काय करायचं, बनवायची आहे का? नाही पिऊया Black आपण coffee. कुठेतरी थांबून. आरतीला ते पटत नाही. पटायचा प्रश्नच नाहीये. मस्त तू झोप, आराम कर. साखर जास्त झाली परत म्हणून. या बाईने साखरचं अजून एवढं वर्ष झाले जेवण साखर बनवत आहे पण आणली, आज त्याला सांगा. साखर कळत नाही किती टाकायची. हा माणूस, हा तुमचा ब्लॉगर. आताचा साखरेचा रेट आहे 45 रुपीज किलो. ह्या माणसाने साखर किती रुपये किलो आणायची? डीमार्ट मध्ये जाऊन 85 रुपीज किलो. मग म्हणजे बघा, तुम्हाला क्वालिटी देतोय, क्वालिटी. नॉट क्वालिटी, मग इट्स नॉट क्वालिटी. चला आता चाय पिण्यासाठी थांबलेलो आहे. ही आमची चायची ढाबा. थांबलाय चाय चाय की दुकान, चाय की दुकान. मला तर चहा. चला चाय. चहा चहा नाही कॉफी इथे. नाही. चहा नाहीये. कॉफीवाली माणसं नाही आपण चहा ब्रँडेड. आहे इथे. आणि ओनली चहावाली. ज्या भेटते ही बघ. ही पोरगी काय बोलते? थंडी नाही गरमी आहे तिथे. तू बघा भाई कसं करते. हे बघा आम्ही काय नाही आलं हिच्या भरोसावर. ब्लॉग करतो लगेच सगळं माझ्यामुळे तुझं होतं. माझ्यावर विश्वास कसा ठेवला? टेम्परेचर चेक करायचं. आम्ही आलोय. आम्ही तुझ्या भरोसावर आलो. कशाला आलास? आम्हाला थंडी चालते. हा, माझ्या मित्राला थंडी चालते. आम्हाला सगळं चालतं. मला ऊर्जा भेटते. आता आम्ही या ठिकाणी चाय प्यायला थांबलेलो आहे. तर हे बघा मस्त असा, आणि हा हायवे. इथून आम्हाला जायचं आहे उज्जैनला. इंदोर 112, उज्जैन 62. मस्त वाटतंय बघा, वातावरण मस्त आहे एकदम. सो चला, तिथं सगळ्या चाय पियाला थांबलेत, आपण पण जाऊया. ए भाई अकेले अकेले चाय पीने किधर है? तू ना घेत आहे? धन्यवाद. ए पकड पकड पकड. बंद करतो आणि चहा घे. या मॅडम सतत भडकत असतात आमच्यावर सतत. हातातलं सुटलं. लय भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुलाल रे. फिडफाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. भांगीच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा
तारेत रंगाच्या तारेत राड्या चल घालूया मला होळीचा सण लय भारी चल नाचूया मला होळीचा सण लय भारी चल नाचूया आज फिरतीच्या रंगाची ही चढली नशा मला होळीचा सण लय भारी चल नाचूया लय भारी जेव्हा पाहिलं हिला 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 हुवारे जंगला घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय लैला आणि मजनूची सारवारी स्टोरी आपल्याला बदलायची हाय ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय पटलेली हाय हसली हसली दिया पुरडू फसलेली आय दियाला पटलेली आय कधी ह्यांचं होऊन गेलं हो कळलंच नाही एक वेगळीच दुनिया एक वेगळीच दुनियादारी जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को उड़ाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ा जिंदगी 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 आपण पोहोचलो पण सो फायनली मित्रांनो आता पोचत आलेलो आहे आमच्या हॉटेलचं लोकेशन आता आहे 6 किलोमीटर इथून तर आम्ही आता पोचू आमच्याकडे 2 ग्रुप झाले आहेत ते पहिला ग्रुप आहे ट्रेनने आलेले ते ऑलरेडी हॉटेलमध्ये पोचलेले आहेत आता त्यांना जाऊन आम्ही भेटू ते सचिनचे मित्र आहेत सगळे आणि आम्ही बाय कार आलो पण आम्ही टायमावर पोचलो आम्हाला वाटलं लेट होईल पण नाही टायमावर पोचलो तर हा सगळा गौरीचा मॅनेजमेंट आहे गौरीचा मॅनेजमेंट आता परफेक्ट होत आलेला आहे बघूया Yes, I am a planner in this हा ऑर्गनायझर organizer in this trip. तर ही ट्रिप गौरीमुळे होते गौरी आणि सचिनमुळे होते तर आम्हाला येण्याचा काय म्हणतात येण्याचं काय सौभाग्य. सौभाग्य या दोघांमुळे भेटलेलं आहे खूप छान वाटतं आम्हाला तो आता तो क्षण येतो आता मग आम्ही हॉटेलवर जाऊ फ्रेश वगैरे होऊ मग नंतरला आता मग खूप जागी फिरायचं आहे तर आम्ही तो फिरू तर चला आता हॉटेलला पोचूया आम्ही हॉटेललाच भेटू तुम्हाला केला शृंगार नखरेवाली कुठे निघाली लाल गुलाबी तुझी मोरळीशी चांदणे गुलाबी लाडी आणि लल्ला वा माईकच चालू इकडे आलेच नाही तर ओपन कर सचिन मॅप म्हणून मी तुला बोलली काय आहे वैष्णव असोसिएट आम्हाला असं वाटतंय की आम्ही चुकलो आहे आय थिंक सो लोकेशन दिलं तिथं पोचलोय आम्ही पण तिथे बाय हे आहे का नाही हे तर अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे काम अजून तर आणि आज अच्छा संडे ना स्कूल नसेल लोकेशनच्या त्या हिशोबाने पोचलो आम्ही आता हॉटेल शोधतोय आमचं हॉटेल फोन कर कुठे आहे हे तू तुझं लोकेशन ओपन केलं का आम्ही चुकीच्या ठिकाणी पोचलेलो आता फायनली पोचत आलोय या आरती मॅडमने चांगला आम्हाला लोकेशन सजेस्ट केलेलं आहे आणि कारण आम्ही की- ऐकलंय आता हो आता आम्ही तिचं ऐकलेलं आहे तर आम्ही पोचत आलेलो आहे
लोकेशनला आहे बघा. इंदोरच्या गल्लीमधनं मस्त गाडी काढतोय. ते बाजूला कोण नाही बसलं. शांतनूचा हा प्रश्न आहे की शांतनू या रिक्षात बसेल का घेणार का रिक्षावाले शांतनूला. तुमचं काय तर म्हणणं आहे? आपण तुमचं काय तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स करा आम्हाला. रिक्षा नाही दिसली त्याला. हा नाही बघा ही रिक्षा पुढे चालली आहे. तर इलेक्ट्रिक रिक्षा. काय वाटते तुम्हाला शांतनूला घेणार की नाही घेणार. ओके नाही घेणार. शांतनू एक त्याला रिक्षा चार विकत खांदे घे. आहेत, 4 खांद्याने उचला मला. मग आमचे खांद्यांना कोण आधार देणार. फायनली 750 किलोमीटर आपण कंप्लीट केलेले आहेत. हा त्यासाठी गौरीसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. गौरी गाडी चालवत होती. एवढी गाडी चालवते. गौरीचा प्लॅन सक्सेसफुल होते येत आहे. एकटीने न झोपता 750 किलोमीटर गाडी आणली. हा हे काय 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 आमचं हॉटेल छोटे हॉटेल रस्ता नाही आहे बाजूला. भाई पुढे आ जाना। वैश आगे जाना है, कहाँ से इधर से है क्या? कब किधर महाकाल जाना है या किधर जाना आपको? होटल है कोई? कार्तिक चौक जाना है हम लोग को। कार्तिक चौक जाना आपको। कार्तिक चौक तो यार ये अंदर है, इधर किधर आ गए तुम? यहाँ आगे से लेफ्ट बता रहे हैं कार्तिक चौक। इधर से तो रास्ता बंद है, देखो तो ये इधर से- चल- इधर यहाँ इधर से जाना पड़ेगा, चलो ठीक है। Thank नीचे you. बता रहे हैं। इधर से जाना पड़ेगा, इधर से जाना। चलो बड़ी जल्दी चलो, जान दो भाई। खूप वेळ थांबून आम्हाला आता हॉटेलवाला बघा घ्यायला आलाय. तो बघा तुम्हाला दिसत असेल तो ऍक्टिवावाला आहे ना, तो आम्हाला बिचारा घ्यायला आला या गल्लीमधनं. या मॅडमचं लोकेशन काय एवढी नाईस प्लॅन नाही, तू बघतोय बिचारा पाठ. हा बघतोय गल्ली आहे नुसती गल्ल्या. आणि गल्लीत टेम्पल आहे. ठोक भाई. मित्र टॉवेल घेऊन अच्छा हा आलाय सचिन तो जो आपल्याला दिला पण दिली पाहिजे. आपली गाडी किती पार्क. चला. अच्छा उतरू मैं. का? तुमको उतरना है यहाँ काय पे. जड झाले का गाडी. हॉटेल 2च फ्लोर आहे. अरे तुझा मॅपने आम्हाला कुठे नेलं. 13 मिनिटं त्या साईडला. पण मी स्टेशनवरून फक्त हे नाव टाकलं, रिक्षा आम्हाला रिक्षावाल्याला पण नव्हतं माहिती, मी मॅप लावून आलो. ए भाई दरवाजा लाव. पण मॅपच लावलेला राईट दाखवत होता, हे बोलले लेफ्ट 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 मध्ये तुम्ही- ए दरवाजा लाव शांतनू. सामान काढा, गाडी पुढे लावा. यहाँ का जो मतलब है ना, सब दूर कुंभ भराता है. 6 महीने के अंदर 2 कुंभ भराते हैं और यह 12 साल में 1 बार आता है. सबसे बड़ा उज्जैनी में तीर्थ स्थल है. बना था ना शिप्रा नदी में गिरा था, ये बाद में रामगढ़ नदी है. तो यहाँ कुंभ भराता है 12 साल में 1 बार. बाकी आपके नासिक में, हरिद्वार में, इलाहाबाद में ये सब दूर कुंभ ही भराता है. और यहाँ सबसे ज़्यादा दर्शन करने का महत्व यहाँ पर है. माँ हरसिद्धि है, माँ गढ़ कालका है और उनकी माता है जो नदी के उस पार है, सब है. भरतरी गुफा, राजा भरतरी जो थे उन्होंने यहाँ पर श्रद्धा मतलब वो करी थी. भरतरी गुफा है. बाबा महाकाल के सेनापति थे, ये सारा संभालते थे. राजा विक्रमादित्य की नगरी है ये, जो 32 पुतलियाँ उनसे बात करती थी. राजा विक्रमादित्य वो हर चीज़ बताती थी कि कब क्या होने वाला है. यहाँ पर जितने भी राजा आए रात कभी नहीं ठहरते, चाहे वो मुख्यमंत्री हो या कोई भी हो या प्रधानमंत्री हो, उज्जैन से बाहर जान के ठहरते. अगर यहाँ ठहरे तो शांत हो जाते. ज्यांना मोठी पोझिशन आहे ते इथं नाही थांबू शकत. यहाँ शांत हो जाते हैं. तो एक भी राजा ने रात नहीं ठहरता यहाँ से बाहर. तो बाबा महाकाल को क्या इंसान की वो लगती थी. अभी ये शमशान से राख आती है, वो भी पहला मुर्दा जलता है जैसे यहाँ पर जो शांतोतान जलता है ना, उसकी भस्म आती है. अरे खेली जगह हो. तो ये महत्व यहाँ सबसे ज़्यादा. उज्जैन एक चीज सबसे ज़्यादा बड़ा है,
सारी जगह सब दूर कुंभ भरा तो यहाँ श्रेष्ठ भरा 12 साल में एक बार इसलिए आता है, बाकी 6-6 महीने में सब दूर आता है 6-6 साल में, बाकी ये 12 साल में एक ही बार, अच्छा और वो भी 2 महीने का, अभी 1-2 महीने कर दिए, नहीं तो 1 महीने का रहता, और ये अभी अप्रैल में आएगा 28 एप्रिलला 12 वर्ष 2 साल है। 2 साल है। ये थोड़ा थोड़ी नहीं जो चल रहा है ना अभी, ये थोड़ीकरण उसी के लिए चल रहा है। ओके पब्लिक माती बोललो ना, बिल्डिंग पडलेली नाही पहले पब्लिक कम थी, हा वो जैसे महाकाल लोक नहीं बना था तो जनता कम आती थी, अब जनता क्या 2016 से ज्यादा बढ़ गई। अब हाल टाइम में देखो ना काल भैरव पे भटकता नहीं था, मतलब बहुत कम पब्लिक है आज तो 2016 में जो श्रेष्ठ भराया था उसके बाद से जनता बढ़ी, तो इसके लिए चौड़ीकरण चल रही है ताकि जनता को असुविधा ना हो। थँक्यू अंकल. तर आता त्यांनी माहिती सांगितली की तुम्ही ऐकलीच असेल, खूप छान माहिती सांगितली आम्हाला. इकडचं सर्व सांगत होते की म्हणजे पहिला तुम्ही कालभैरव दर्शन करा, त्यानंतरला महाकालचं दर्शन करा, कारण की कालभैरव इकडचे सेनापती आहे, त्यांच्या दर्शनाशिवाय हे महाकालचं दर्शन अपुरं आहे. तर त्यांनी आम्हाला त्याची कथा पण सांगितली आणि खूप चांगलं इकडची पूर्ण माहिती दिली. तर आम्ही आता हॉटेलला जाऊ, फ्रेश होऊ, एक रिक्षा बुकिंग केलेली आम्ही आणि मग पूर्ण तो त्यानंतर आम्ही कालभैरवला जाऊ, दर्शन घेऊ, त्यानंतरला उज्जैनला काय रात्री महाकालला रात्री 12:30 वाजता लाईनीत उभं राहू, बघू आम्हाला भस्म आरती भेटते का. आमचं नशीब असेल तर आम्हाला भस्म आरती भेटते, कारण की आमचं बुकिंग नाही इथं, बुकिंग ऍटलीस्ट आम्हाला टीव्हीवर जरी दिसली तरी बस आहे इथे येण्याचं तेच आमचं म्हणजे आमचं हा उद्दिष्ट आमचं तेच आहे की भस्म आरती ती आम्हाला भेटू दे बस. बस माझ्या देवाच्या नवऱ्याला रूपाने भस्म आम्हाला आरती भेटू दे. बघण्याची खूपच इच्छा आहे, त्याची इच्छा पूर्ण होते. तर चला आमचं रूमचा टाइम झालेला रूमचा आहे. थोडा आमचा घोळ झालाय रूमचा, पण ठीक आहे आता थोडं ऍडजस्टमेंट करूया टायमिंग नुसार. होत असतं असं, त्यात चिडचिड करायची काय प्रॉब्लेम नाही. टायमिंग नुसार आम्ही आलो नाही, लवकर आलोय खूप, त्यामुळे आमच्या रूमचा थोडा प्रॉब्लेम झालाय, पण ठीक आहे करतो ऍडजस्ट, होईल सगळं दर्शन व्यवस्थित होते. तर आम्हाला रूम भेटला का आम्ही तुम्हाला रूमचा टूर दाखवतो कसा रूमचा आहे. तर चला भेटूया आपण डायरेक्ट रूममध्ये. थांबायचं आपल्याला बिकॉज मित्रांनो फायनली आता रेडी झालेलो आहे. तर आमचा हॉटेल हा होता, पण त्या हॉटेलमध्ये ना काय रूमचा प्रॉब्लेम होता, म्हणून आम्ही हा आता नवीन हॉटेल पकडला आहे. तर चला तुम्हाला आतमध्ये दाखवतो हॉटेलचं. हा मंदिर आहे, हॉटेलचा रिसेप्शन एरिया हा मंदिर आहे. इथून गेलो सिडी. तर चला तुम्हाला आमची रूम दाखवतो, रूमची टूर. आम्ही मस्त हॉटेल आहे. हा आमचा रूम. आता पसारा आहे सगळा, कारण की आम्ही आताच रेडी झालेलो आहे. तर आता चाललो आहे पहिला आम्ही कालभैरव, त्यानंतर जवळची मंदिर घेणार आहे, त्यानंतरला रात्री आम्ही महाकालचं दर्शन करणार आहे. तर हा ब्लॉग मी इथंच थांबवतो, कारण की आता आम्ही जाऊ ना, त्यानंतर दुसरा ब्लॉग चालू होईल. तर हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तर आता पुन्हा नवीन ब्लॉग बघा. आम्ही नवीन ब्लॉगमध्ये सगळं मंदिर फिरणार आहे, त्या मंदिराचं पूर्ण दर्शन तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवतो. तर चला पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तर चला बाय.